नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण बेसन बर्फी बनवणार आहोत। जन्माष्टमी येते तर जन्माष्टमी स्पेशल आजची बर्फी आहे। कृष्णाच्या आवडीची आहे म्हणून त्याला मोहनथाळी म्हणतात। 1 किलो बेसनपासून आज ही बर्फी बनवणार आहोत। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। चला मग बेसन बर्फी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। 1 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। साधं बारीक बेसन पीठ असतं तेच घेतलेलं आहे। 1 लिटर तूप घेतलेलं आहे आणि 1 पेला आपण दूध घेतलेलं आहे। आता एका पसरट भांड्यामध्ये बेसन पीठ मी काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये मिडियम आकाराच्या ज्या पळ्या असतात त्या 3 पळ्या तूप टाकलेलं आहे आणि 1 फुलपात्रभर आपण दूध घातलेलं आहे। दूध आणि तूप व्यवस्थित बेसन पिठाला आपण चोळून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे आपलं बेसन पीठ आहे ते रवाळ होतं। म्हणजे तुम्ही कुठलंही साधं बेसन पीठ घेतलं तरी ही स्टेप केल्यामुळे आपलं बेसन पीठ छान रवाळ तयार होतं आणि आपल्या बेसन बर्फीला पीठ आहे ते छान रवाळ लागतं। पुन्हा अशा पद्धतीने हे पीठ आपण छान रवाळ करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित दूध आणि तूप आपण बेसन पिठाला छान चोळून घेतलेलं आहे। आता एक पुरण वाटायची जी चाळण आहे त्या चाळणीने मी हे सर्व मिश्रण छान चाळून घेणार आहे। आणि लक्षात ठेवायचं आहे मैद्याची चाळण घ्यायची नाही आहे, अशी जाडसरच चाळण घ्यायची आहे। त्यामुळे असं आपलं जाडसर किंवा रवाळ बेसन पीठ तयार होतं। आता एका कढईमध्ये आपण जे तूप घेतलेलं आहे ते टाकायचं आहे। फक्त 1 पेलाभर तूप आपण शिल्लक ठेवायचं आहे। तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि अगदी व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे। माझी जी कढई आहे ती जाड बुडाची आहे, त्यामुळे मीडियम गॅस करून मी हे पीठ छान भाजून घेणार आहे। आणि कधी पण ज्यावेळेस आपण लाडू बनवतो किंवा कुठलीही बर्फी बनवतो त्यासाठी जाड असं बुडाचं पातेलं किंवा कढई घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित छान आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। बेसन पीठ बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे। आता जे राहिलेलं तूप आहे ते परत एकदा याच्यामध्ये घालायचं आहे। बेसन पीठ भाजण्यासाठी अजिबात कंटाळा करायचा नाही। बेसन पीठ छान खमंग लाल होऊ द्यायचे तरच आपली बर्फी आहे ती अगदी छान खमंग लागते। आता मिश्रणाचा कलर थोडासा चेंज व्हायला लागलेला आहे, तुम्हाला दिसत असेल। आणि मिश्रण पण थोडंसं पातळ व्हायला लागलेलं आहे। म्हणजे बेसन पीठ आहे ते तूप सोडायला लागलेलं आहे। जे पीठ आहे ते आपल्याला छान भाजायला लागलेलं आहे। मस्त कलर आलेला आहे, तुम्हाला दिसत असेल। अगदी छान खमंग असं हे बेसन पीठ भाजलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं चवीसाठी मीठ घालायचं आहे। नेहमी कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याला छान चव येते। अगदी पाव चमचा मी मीठ घातलेलं आहे। मिश्रण आहे ते आपलं छान लाल झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 400 ग्रॅम खवा घातलेला आहे। 1 किलो बेसनसाठी 400 ग्रॅम खवा अगदी परफेक्ट आहे। आता हा खवा पण आपण छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। खवा घातल्यानंतर मिश्रण थोडंसं घट्ट होतं आणि दाणेदार पण दिसायला लागलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल। आणि अगदी छान लाल झालेला आहे। खवा छान भाजून झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि जायफळ घालायचं आहे। अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण छान भाजून झालेलं आहे। कमी प्रमाणातली पण बर्फी कशी बनवायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलीच आहे। आता त्याच कढईमध्ये मी 1 किलो 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे। 1 किलो बेसन पीठ आणि 400 ग्रॅम खवा घेतलेला आहे। त्या अंदाजाने आपण 1 किलो 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे, म्हणजे समप्रमाण घेतलेलं आहे। आणि साखर बुडेपर्यंत त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, म्हणजे 1 मोठा तांब्या आहे तुम्ही पाणी घातलेलं आहे। साखर वितळेपर्यंत आपण हलवायचं आहे। पाकाला छान उकळी आणून द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर मधून अजून 1-2 वेळा हलवायचं आहे। आणि 1 तारपेक्षा थोडासा कडक पाक आपल्याला बर्फीसाठी बनवायचा आहे। मधून अजून चेक करायचं आहे की आपला पाक 1 तारी झाला आहे का। अजून पाक आपला तयार झालेला नाही आहे, अजून थोडा वेळ लागणार आहे।
पाक असा टाकून पाहायचा आहे. ड्रॉप जर उशिरा पडत असेल किंवा एक तार अशी तयार होती म्हणजे आपला पाक आहे तो परफेक्ट झालेला आहे. हाताने पण अशा पद्धतीने चेक करून तुम्ही पाहू शकता. एक तार आहे ती अगदी व्यवस्थित आपली दिसते. एक तारेपेक्षा थोडासा कडक पाक मी करून घेतलेला आहे. पाक थोडासा थंड होऊन दिलेला आहे. थंड झाल्यानंतरच आपण पाक आहे तो ह्या मिश्रणामध्ये टाकलेला आहे आणि पाक आणि हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाक ह्या मिश्रणामध्ये टाकल्यानंतर हे मिश्रण आपलं थोडंसं पातळ होतं आणि लक्षात ठेवायचं आहे पाक आपला थंड झालेलाच पाहिजे. त्यावेळेसच त्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. अगदी खूप पण थंड नाही, मीडियम थंड करायचं आहे, म्हणजे कोमटसर करायचं आहे. आता हे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता एका ट्रेमध्ये आपण हे मिश्रण टाकणार आहोत. ट्रेला आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे किंवा तुम्ही बटर पेपरही वापरू शकता. आता त्यावर आपण थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत आणि बर्फी सेट होण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. अशा पद्धतीने आपली बर्फी सेट झालेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. खायला खूप मस्त सॉफ्ट अशी बर्फी लागते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.